मी अर्थमंत्री असून कुणाला किती वाढायचं माझ्या हातात आहे. कुठेही कुणालाही निधीची कमतरता पडू देणार नाही. माझ्याशिवाय कुणीच विकास करू शकत नाही. ही वाक्य महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात नसली तरी अजित पवारांनी निवडणूक काळात आपल्या भाषणामध्ये म्हटली होती. ते पुन्हा सांगण्याचं कारण म्हणजे शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवार यांनी आता अजब तर्क दिलाय. पाहूयात. लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं. माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा. मला एकच मिनिट, मला वाद घालू नका. मला जाहीरनामा दाखवा. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. जाहीरनाम्यामध्ये जरूर सांगितलेलं होतं, पण मी माझ्या एकाही भाषणात सांगितलं नव्हतं. भाषण माझी काढून बघा. सत्तेत आल्यानंतर अमुक वेळी शेती कर्ज माफ करू असा लिहिलेला जाहीरनामा दाखवा असं उत्तर देणाऱ्या अजित पवारांनी आता नवी भूमिका मांडली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा वायदा केलाय, पण मी तसं माझ्या भाषणात कधीही बोललो नाही. थोडक्यात आमच्या सरकारच्या वचननाम्यात आम्ही लिहून दिलंय, पण तोंडी सांगितलेलं नाही असा तर्क अजित पवारांनी दिलाय. त्यामुळे जाहीरनाम्याची व्याख्या आता नव्यानंच करण्याची वेळ आली आहे की काय असा प्रश्न अजित पवारांच्या विधानानं उभा राहिलाय. मी सभागृहामध्ये सांगितलं, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. आता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे किंवा शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे, कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7,20,00,000 कोटी 7,20,00,000 कोटी एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. जाहीरनाम्यामध्ये जरूर सांगितलेलं होतं, पण मी माझ्या एकाही भाषणात सांगितलं नव्हतं. भाषण माझी काढून बघा. कारण मी त्याचा उल्लेख केला. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. विरोधक म्हणतात मग तुम्हाला घोषणा करताना आठवलं जाय का की काय करायचं काय नाही, अशी टीका होणार. पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे. जाहीरनामा दिला होता, त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आणि सत्तेत बसल्यानंतर हे लोक बदलत आहे. विरोधकांकडूनही अपेक्षा आहे. उद्योगपतीची कर्जमाफी करायला वेळ आहे तुम्हाला, त्यांच्याकडे पैसे आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी का नाही करत? साहेबांनी असंच म्हटलं की बा आम्ही कर्ज माफ करू. सगळेच बोंबलत होते. भाजपचे जेवढेही काही म्हणजे आमदार आहे किंवा लढणारे जे आमदार आहे त्यांनी सगळ्यांनीच म्हटलं की आम्ही बा कास्तकाराचं कर्ज माफ करू. एका बाजूला तुम्ही शेतकऱ्याला मालाला भाव सुद्धा देत नाही आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफी सुद्धा नाही आहे. ही फसवणूकच आहे. दुसरीकडे जी अजित पवारांची भूमिका तीच आमची भूमिका असल्याचं म्हणत फडणवीसांनीही अजित पवारांच्या याआधीच्या भूमिकेला योग्य ठरवलंय. आणि एरवी दरवाढीसाठी ऊसाचे टेपरे विधानभवनात नेणारे, दुधाचे कॅन डोक्यावर घेऊन मुंबईत धडकणारे, कांदा, द्राक्ष आणि शेती पिकांसाठी आंदोलन करणाऱ्या सदाभाऊ खोतांनीही सत्ता येताच कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी मूळ उपाय नसल्याचं सांगितलंय. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पावसाच्या खाईमध्ये जो शेतकरी लोटला गेलेला आहे त्याचं चालू पीक कर्ज माफ करावं. आयात निर्यात धोरण स्पष्टता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते किमान 5 वर्षासाठी असावं. या भूमिका घेऊन मांडावं लागेल. आणि म्हणून या कर्जाची जबाबदारी ही केंद्रानं आणि राज्यानं घ्यावी. परंतु मी जबाबदारीनं बोलतो की तुम्ही त्याचा अर्थ वेगळा, परंतु कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही. विरोधात असताना एसटी विलिनीकरणासाठी आझाद मैदानात झोपणारे सत्तेत आल्यानंतर सत्तेच्या कुशीत निवांत झाले आहेत. गावगाड्यावरून लांबलचक भाषण ठोकणाऱ्या सदाभाऊंना आता राजभवनाचे डोहाळे लागलेत. ज्यांना आम्ही नेता म्हणलं तो देवाभाऊ एक ना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाही. तोपर्यंत कुणी किती बी द्याव पाण्यात घालून दे, काही उपयोग होणार नाही. बाबा तुम्ही खासदार व्हा, डॉक्टर तुम्ही आमदार व्हा, पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठे तर राज्यपाल तर करा. नाही चला आमचं भेंडवाल्यागतच होयाचं. दरम्यान गुवाहाटीला जगभर प्रसिद्ध करणारे शहाजी पाटील मात्र तातडीने शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही आहेत. मात्र निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून भाषण करणारे शहाजी बापू सुद्धा कर्जमाफीवर एकच प्रतिक्रिया देऊन सांगोल्यात शांततेने बसले आहेत. जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, मैं बातें अपने ताकत से ज्यादा नहीं करता. जाहीरनाम्यामध्ये जरूर
सांगितलेलं होतं, पण मी माझ्या एकाही भाषणात सांगितलं नव्हतं. भाषणं माझी काढून बघा. तमन्ना रखता हूँ आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता. कारण मी त्याचा उल्लेख केला. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.